नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपण सुंदर सुंदर असे लाकडी साचे बघणार आहोत रांगोळीचे. आणि आता गणपती बाप्पा आपले येत आहेत लाडके, त्याच्यानंतर नवरात्री आहे, बरेचसे सण सुद येणार आहेत आणि घाई गडबडीत आपल्याला असे सुंदर असे शुभचिन्हांचे साचे, तेही लाकडी म्हणजे बरेच वर्ष टिकणारे असे आणि रेखीव तुम्ही बघत असाल. खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स तुम्हाला बघायच्या त्या व्हिडिओमध्ये. रोहिणीताईंचा हा स्टॉल सजलेला आहे ठाणे क्लबला आणि स्तमन क्राफ्ट्स म्हणून हे त्यांचा हा व्यवसाय आहे. बरेच वर्ष करतायत आणि छान छान लाकडी साच्यांचं कलेक्शन ताईंकडे असतं ना ताई. तर यावेळेस आपण बघणार आहोत की गणेशोत्सव स्पेशल काय डिझाईन्स आहे आणि ताई आपल्याला थोडंसं प्रात्यक्षिक सुद्धा करून देणार आहे. तर बघूया आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. ताई नमस्कार, सांगा आम्हाला. आपल्याकडे लाकडी रांगोळीचे साचे आहेत. सगळ्यात लहान साईज आहे ती 5 इंच बाय 5 इंचची आहे. त्यानंतर जी येईल ती 9 बाय 5 इंचची येईल. जेव्हा साईज सांगतो तेव्हा ही बाहेर आउटर साईड सांगतो, आतले डिझाईन थोडं त्यापेक्षा लहान असतं. तर आपण आता बघूयात की गणपतीसाठी काय काय स्पेशल आहे. तर गणपतीसाठी खास घेऊन आलो पहिलं तर रंग, रांगोळीचे रंग. तुम्ही जर का हे बघितले तर अतिशय बारीक प्रीमियम क्वालिटीचे रंग आपण घेऊन आलेलो आहोत. हा 10 रंगांचा पॅक तुम्हाला अवेलेबल आहे. स्टॉलवर येऊन घेतल्यानंतर एकदम कुरिअरचा पण ऑप्शन आपल्याकडे आहे. असा 10 रंगांचा पॅक तुम्हाला मिळणार आहे. 2 किलोचा पॅक आहे हा. बारीक रांगोळी म्हणजे मिक्स केलेली आहे, पण या साच्यांमधनं जाईल. कारण बऱ्याच जणींना एवढी बारीक रांगोळी मिळत नाही, तर ताईंनी बरीच सोय सुद्धा केलेली आणि ह्या साच्यांसाठी खास वापरली जाते. मग आपण बघूया कसे कसे पॅटर्न्स आहेत, डिझाईन्स आहेत. तर हा गणपती बाप्पा मोरयाचा साचा आहे. बेसला आधी मी हा रंग घेतलेला आहे. रांगोळी टाकताना पेन्सिलच्या एका साईडला टाकून ती पसरवायची आहे. पसरवताना कार्डनीच पसरवा म्हणजे ती इव्हनली स्प्रेड होते. खूप सुरेख असं आलेलं आहे गणपती बाप्पा मोरया आणि बाप्पाचं छान चिन्ह आहे इथे. अजून पण बरेचसे पॅटर्न्स आहेत, बघूया आपण. तसंच हा भरीव गणपती आहे. सगळ्यात लहान साईज 5 इंच बाय 5 इंचची आहे. 5 इंच बाय 5 इंच. ताई मग याची काय किंमत आहे? हा 100ला साचा आहे. तर तुम्हाला मी दाखवते की या साच्यातनं सुद्धा हे आपले रंग जे आहेत ते सहज पडत आहे. म्हणजे बारीक रंग आहे. आहा, असा शेंदुरी रंगाचा हा, की कमी वेळामध्ये जे आपण कमी वेळात साच्यांची खासियत आहेत. पण आता हे रंग वापरून तुम्हाला अजून सोयीचं जाईल घाईच्या वेळेमध्ये रंग. छान सोय केली हा. कारण बरेच साचे ताईंचे नवीन नवीन पॅटर्नचे येत असतात, नवीन व्हेरायटी येत असतात प्रत्येक वेळी. तसेच हा रोजच्या पूजेला लागणारा आपला रोज पूजा झाल्यानंतर काढायला श्री गणेशाय नमः आणि चिन्ह आहेत ना, चिन्ह शुभ चिन्ह आहे. त्याच्यामध्ये सरस्वती आहे, जास्वंदीचं फूल आहे, उंदीर मामा आहे, दुर्वा आहे. रेखीव पण आहे. म्हणजे तुम्ही बघताय इतकं बारीक ते आहे चिन्ह बघा, स्वस्तिक वगैरे, पण ते रेखीव पण आहे. खूप सुरेख. रोजच्या पूजेनंतर तुम्ही असं काढून ठेवलं देवाऱ्यासमोर, न कळत येता जाता तेवढा मंत्र पण तुमचा डोळ्यांनी वाचून होतो. आणि तुम्ही खाली असा बेस सुद्धा तयार करू शकता. सिंगल रंग, डबल रंग, जे आपल्याला आवडतात ते रंग तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकताय. शिवाय असे बेस पण आहेत आपल्याकडे पूजा झाल्यानंतर देवाराच्या पुढे काढण्यासाठी वगैरे, ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या स्टॉल वरती. हा कसला बेस असतो? हा मेटलचा बोर्ड आहे. तुम्ही याच्यावर सहज रांगोळी काढून इझिली खाली ठेवू शकता. म्हणजे कुठेही आपल्याला जागेचा अभाव असतो हल्ली, तर तिथे. हो, खूप सुंदर. ही ताई रांगोळी काढली? हो, ही रांगोळी आहे. तुम्हाला वाटते सुबक आले असं वाटतं की ते चित्र आहे. हात लावला तर ते बघा, हे बघा, हे पाहू शकता, रांगोळी आहे पण वाटते किती रेखीव आलेली आहे. ती साच्यांची जादू आहे. आणि खरंच या आपल्या घाई गडबडीच्या वेळात आपल्याला हे झटपट असं होणार आहे ना, म्हणजे बारीक असं आपण काढायला वेळ नाहीये, तर पटकन रांगोळी काढून आपण झटकन पुढच्या कामाला जाऊ शकतो. आणि आता सणासुदीच्या दिवसात नाही म्हणलं तरी खूप घाई पण असते, तर खूप कामं असतात. आणि हा रेखीवपणा जो हाताने आपण काढली जाते ना, पारंपरिक. क्या बात आहे. शुभ लाभचं सुद्धा आहे. बघून घ्या पॅटर्न, आपण डिझाईन्स बघूया. मग तुम्ही ना ते खाली बेस वगैरे करून रोजच्या वापरायला तर बरंच आहे.
किंवा ही तुम्ही बॉर्डर पण ताई करू शकता बॉर्डर ना? पण करू शकतो आपण, दाराच्या उंबरठा Continue करू कंटिन्यू करू शकतो. बरं. तसंच आपल्याकडे हे श्री गणेशाय नमः पण हा साचा आहे. हे शिवाय पावलंय. गौरी, आता गौरी गणपती घेताना आपण थोडस आपण हे पण दाखवूया. उमटवतो, त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे विविध प्रकार आहेत. हा श्रींचा गणपती म्हणजे जास्वंदीचं फुल आहे आणि इथे, दुर्वा आहे. आणि श्री आणि दुर्वा दुर्वा. असं डिझाईन आहे. हे सगळे आता आपण काढून बघू. बघूया आपण ह्या सर्व डिझाईन्स ताई प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. बरेच कमेंट्स होतात ताईंच्या व्हिडिओला की दाखवा आहे करा. तर बघा आता तुम्हाला बघायला ताई सापडल्यात आपल्याला ठाणे क्लबला, कारण एवढ्या बिझी व्यस्त असतात त्या. तुम्ही ताई ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता, ऑनलाईन पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. शिवाय एक्झिबिशन पण आपण मुंबईवर करतो. या पुढचं एक्झिबिशन अंधेरी ईस्टला आहे 21, 22, 23 ऑगस्टला, आणि नंतर बोरिवली भाटिया हॉलला पण आहे 4, 5, 6 सप्टेंबरला एक्झिबिशन आहे. तिथे व्हिजिट करून तुम्ही प्रत्यक्ष बघून घेऊ शकता. कधी कधी आपल्याला बघून घ्यायची फार म्हणजे उत्सुकता असते, तर त्यासाठी असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण एक्झिबिशन करतो. शिवाय ऑनलाईन पण मिळेलच. ऑनलाईनला व्हॉट्सअपला तुम्हाला मी कॅटलॉग पाठवून त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन करू शकता. बरं बरं. आता ठाणे क्लबला आहे. स्टॉल नंबर काय ताई तुमचा? 69 आहे ठाणे क्लबला. शुक्रवार, शनिवार, रविवार 16 ऑगस्ट पर्यंत मी ठाणे क्लबला आहे. तर नक्की भेट द्या ठाणेकरांना. तुम्हाला घ्यायचं असेल बघा, हे असं तुम्ही काढून बघू पण शकताय कशा पद्धतीची डिझाईन येणार आहे. म्हणजे तुम्ही ते एक नाही बरेचसे घेणार आहे नक्की. आता आपण मंगल मूर्ती मोरया. तसेच गौरी गणपती घरात घेताना आपल्याला पावलं काढायला लागतात. तर हा एक छोटा साचा आहे 9x5चा. आपण हळदी कुंकू घालून अशी पावलं काढू शकतो. तुम्ही बघत असाल. हा खूपच सुरेख, म्हणजे कल्पना पण छान आहे. याच्यामध्ये कंटिन्यू मोठं पण करायची continue आपल्याला. करायची. शिवाय याच्यामध्ये 17x5ची पण आपल्याकडे आहे मोठी पण स्टेन्सिल, आहे. मोठी पण आहे. बरं, बरं. अजून कमी वेळात हवं असेल तर मोठी. बरं. आता हा मंगलमूर्ती मोर्याचा साचा आहे. याला मी बेस रंग घालून घेतलेला आहे आधीच. सुंदर. हा हा हा. तुम्ही सिंगल पर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडेल असेल. तसाच कॅलिग्राफी मध्ये थोडासा वेगळा, त्याच्यामध्ये गणपतीचा चेहरा आहे. इथे मंगलमूर्तीमध्ये पण चेहरा आहे. अगदी चिमूटभरच लागते. चिमूटभर. रांगोळी असं नाही. कमी लागते. हो. हा. आणि बारीक जर का रांगोळी वापरलीत ना, तर त्याची ही जी फिनिशिंग आहे ती मिळेल तुम्हाला. ही बघा. रांगोळी पण आपल्याकडे अवेलेबल असते. पण मी नेहमी सांगते की लाकडी रांगोळीचे साचे जे कोणी वापरत आहात त्याला बारीक रांगोळी वापरा, जेणेकरून फिनिशिंग छान मिळेल तुम्हाला आणि साचा टिकायला मदत होईल. तसंच आता हा श्री दुर्वा आणि जास्वंद. इथे आपण लाल रंग टाकलाय, तिथे जास्वंदाचं फूल थोडस आहे. फिरवून घेतात. बघा कसं केलंय, कलाकुसरच आहे ही. एक नुसते साचे पण ते वापरता पण आले पाहिजे, हो की नाही? हो. की आपली हे कल्पकता वापरायची. तसं आता बाकीचा व्हाईट रंगाने गणपती काढून म्हणजे त्यात तो मिक्स नाही होणार आहे. मिक्स नाही होणार. बर. अगदी अलगद केलेलं. हा. ताईने हे आधी फील करून घेतलं होतं आणि बघा हे मस्त झालेलं आहे. श्री अगदी दुर्वा आणि जास्वंदाचं फूल आणि श्रीचं हे अक्षर आहे ना. हो. तसाच आपल्याकडे हे देखील साचे आहेत, लहान साईज मध्ये हवं असेल तर. म्हणजे आपण नुसतेच गणपती पुरतं नाही तर दर मंगळवारी देवाच्या समोर काढू शकतो, बरोबर. संकष्टीला छोटे- काढू छोटे. शकतो. बरोबर. छोटे साचे देखील आहेत आपल्याकडे. असाच एक भरीव गणपती पण आपण मगाशी जसा बघितला तो पण आहे. मग तो मोठा मिळेल. मोठा पण मिळेल आपल्याकडे. असं पण मोठे गणपती आहेत या साईज मध्ये 10 इंच बाय 10 इंच. ही फुलांची तर खूपच सुंदर आहे. जास्वंदाच्या फुलाचा याच्यामध्ये सिंगल पण आपल्याकडे आहे आणि पट्टी पण मिळेल. बरं, सिंगल मिळेल. कंटिन्यू करून बॉर्डर करू शकतो. त्याचा साचा हा 10 बाय 10 इंचाचा साचा आहे. बरं. त्यांनी ही रांगोळी काढली आहे. हा 9 बाय 5 इंचाचा साचा मगाशी आपण जसं बघितलं तसा हा श्री गणेशांना मग वरती काढलाय. बरं. आणि खाली चिन्हांचं काढलंय. तशीच बरं. ही जास्वंदाची पट्टी आहे. बघ. ही बॉर्डरची. बरं. हे ही जे आपण काढले ते. याच्यामध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे बरं. साचे आहेत. बघा बॉर्डरचे. दिवा पण आहे असा. म्हणजे तुम्ही बाजूने असं काढू शकता. काढू शकता. तुम्हाला हवं तेवढाच टाकून तेवढे पण छोटे छोटे दिवे काढू शकता. मग याची काय किंमत आहे? असा 250. आणि याची 250 ला 200 पण. मग आपल्याकडे 100 पासून सुरुवात होते. 100 पासून सुरुवात होते. आणि सगळ्यात मोठा साचा 12 इंच बाय 12 इंचचा आहे, तो 400 ला. 400 रुपये. एक रेक्टँगल साईज आहे. ताटाभोवती. ताटाभोवती असू देत. तुम्ही ह्याचा सर्कल पण सर्कल. बरं. बॉर्डर म्हणून पण मोठी रांगोळी काढायची असेल तेव्हा हाच साचा कंटिन्यू बरं. बेस रंग टाकून हे करू काढू शकता. हे सगळे टिपके पहिले हे करून घ्यायचे ना. टिपके काढून जेव्हा तुम्ही रंग भरता स्पेसिफिक तेवढ्याच डिझाईन साठी,
तेव्हा हे टिप्पी करायची. पण बरं. कंटिन्यू पट्टी करत असाल तर बरोबर. बेस्ट रंग टाकून होऊ शकतो. आणि हे कसे मग कॅरी करायचे? हा, सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा सचा ओला करायचा नाही, सुक्या रुमालानेच पुसायचा आहे. तसंच आपल्याकडे जे बोर्ड अवेलेबल आहेत हे वॉशेबल आहे. बरं बरं. बोर्ड तुम्ही धुवू शकता. हे मेटल फक्त बेस साचे आहे, पण पुसून साचे घ्यायचे. मात्र कोरड्या रुमालाने पुसा, त्यामुळे त्याचं लाईफ चांगलं राहतं. बरं. आणि लाकूड असल्यामुळे ते ओलं करू नका असं आम्ही सजेस्ट करतो. बरं बरं. तर या ठाणे क्लबला छान ताईंचा स्टॉल आहे कसबा इव्हेंट्स मध्ये ना ताई? कसबा इव्हेंटमध्ये. तर अगदी 3 दिवस आहे, शुक्रवार शनिवार रविवार, 14, 15 आणि 16 तारीख. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे पुढे पण एक्झिबिशन आहे, ताईंनी सांगितलेलं आहे. परत डिस्क्रिप्शन मध्ये पण मी प्रॉपर सांगते की कुठे किती तारखेला, म्हणजे तुम्हाला तेवढे आयडिया येईल. तुम्हाला हे सगळं खरेदी करायची तर ताईंच्या या स्टॉलला नक्की भेट द्या. ताई ह्याच्याबद्दल पण सांगा. हा अष्टविनायकचा साचा आहे. तशीच ही गेरू रंगाची पट्टी आहे. ह्याच्यात किती रंग येतात ताई? त्याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे, काळा रंग, गेरू कलर आहे आणि एक मधला कॉफी ब्राऊन शेड आहे. बरं. तर हे रांगोळीचा जो ही जी पट्टी आहे, आपण गणपतीचं डेकोरेशन करतो आणि मग तिथे रांगोळी काढायला जागाच नाही तर ही अशी पट्टीवर तुम्ही रांगोळी काढून. आपले अष्टविनायक आहे सर्व आलेले आहेत आणि इतकी सुंदर रेखीव पण आहे, पुड्यामध्ये ठेवून पूजू शकतोय. आणि एरवी पण म्हणजे इतर वेळी सुद्धा तुम्ही 12 महिने सगळे साचे आरामात वापरू शकताय. दारात रांगोळी काढणं म्हणजे शुभ आहे, म्हणजे झटपट, म्हणजे एका किती मिनिटात म्हणता येईल, काही सेकंदामध्ये, काही सेकंदामध्ये तुमचे हे सगळे रंग बघा काढून ताईंनी छान अशी बघा ना कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. सुंदर रेखीव पण आहे, बॉर्डरच्या याला आहेत, ती सगळी चिन्ह आहेत, तसेच बरेचसे साचे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की दारामध्ये रांगोळी असेल तर सकारात्मकता राहते. पॉझिटिव्ह एनर्जीसाठी नक्की दारामध्ये रोज रांगोळी पाहिजे. रांगोळीवर काढून नंतर दुसऱ्या दिवशी ती पुसून नव्याने परत काढायची. बरं. तर तुम्ही या स्टॉलला नक्की भेट द्या. ताईंनी आता छान छान रंग सुद्धा आणलेले आहेत, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये किती प्रमाणात मिक्स करायची त्याची काही गरज नाही. तर पॅकेट कितीला ताई ते येणार आहे? ते पॅकेट तुम्हाला 200 दाखवा, आपण दाखवूया. आणि सफेद रांगोळी पण तुमच्याकडे मिळते का? पण मिळते. 1 किलोचं पॅकेट आहे. ते 1 किलोचं पॅकेट. किलो मध्ये तुम्हाला हेवी हो हेवी. हो 2 किलो आहे. म्हणजे जे आपल्याला हवे ठराविक ते शुभ सगळे रंग आलेले आहेत. बरं. आणि ऑनलाईनची सुविधा म्हणजे तुम्ही यांना व्हॉट्सअप हे करून मेसेज करून ठेवा ताई, कारण इथे असल्यामुळे कधी कधी बघितल्या नाही जाणार, पण पुन्हा जरा करू शकता. आणि तुम्ही खरेदी ऑनलाईन सुद्धा मागू शकता. तर छान छान साचे आहेत, अगदी 100 रुपयांपासून बरेचसे आहेत. आणि बरेचसे बघा, बऱ्याचशा डिझाईन्स अजून सुद्धा आहेत की साध्या आपण जास्त फोकस केलाय आज गणपतीचे खास. तुम्ही तुमची कुठली कुलस्वामिनी असेल, जसे की आता आपल्याकडे अगदी तुम्हाला यमाई देवी, वैभव लक्ष्मीचं जे व्रत करतात वैभव लक्ष्मीचा साचा आहे. बरं. संतोषी मातेचा साचा आहे. यांची काय किमती आहे? हे 150 रुपयाला आहे. 150. 9x5 इंच. बरं बरं. कोणाकोणाची वेगवेगळी देवी असते. हे आपण कस्टमाइज. बरं. म्हणजे तुम्हाला आम्ही सांगितलं का आमच्या देवीचं असं ते करून घेता, आणि हे सगळे करून घेतलेले आहेत बरं का, जसं ताईंनी सांगितले. आणि हे कितीतरी वर्ष तरी टिकेल चांगलं, व्यवस्थित वापरले तर 5-6 वर्ष. हो. तुम्ही ठेवताना व्यवस्थित ठेवा, त्याला काहीतरी टोकदार लावलं तर ते फाटणार. आणि कार्डबोर्डनी स्प्रेड करा, प्लास्टिक किंवा तारेची वस्तू लावू नका. एवढंच. बरं. तर छान वाटलं ताईंनी माहिती दिली. वेळात वेळ आता इतकं प्रदर्शनामध्ये बिझी आहे तरी सुद्धा त्यांनी वेळ दिलेला आहे, कारण आपल्याला हा व्हिडिओ हवा होता आणि हे साचे बऱ्याच जणींना हवे होते. तर म्हटलं ताई कुठे भेटतील, तर इथे ठाणे क्लबला भेटणार आहेत. खाली मी ऍड्रेस दिलेला आहे. आणि बरेच अजून व्हेरायटी आहे बघा. तुम्हाला जे हवे ते ताईंना सांगा, काढून दाखवतील. आणि छान खरेदी करा. कशी वाटली ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. छान पण खूप खूप धन्यवाद काढून आला. हो. तर छान आहे, म्हणजे बरेचसे व्हेरायटी नवीन आलेली आणि मी सुद्धा बरेचसे साचे घेतले, मला खूप उपयोगी पडतात ते. आणि बोर्ड पण तुम्ही वापरता. हो छान, अगदी ठेवता येतो. आणि फक्त पुसायचंय, ठेवायचंय आणि पटकन. आणि एक चिमूटभर रांगोळीने आपली ही रांगोळी सुबकपणा भेटतो. आणि आता ताईंनी रंग आणले ते सुद्धा मी खरेदी करणार आहे. तर ताई सगळ्यांना धन्यवाद ताई तुमचे पण, आणि शुभेच्छा तुम्हाला. आणि आपले पुढचे जे आहेत प्रदर्शन ते तुम्हाला सांगितलेलेच आहेत. ताई परत एकदा सांगा. यानंतर आपण येत आहोत अंधेरी ईस्टला, सिम्फनी हॉलला 21, 22, 23 ऑगस्टला.
आणि बोरिवलीकरांसाठी खास येणार आहोत 4, 5, 6 सप्टेंबरला भाटी हॉलला. ताई सगळीकडे नक्की. असतात मुंबईमध्ये, म्हणजे मुंबईच्या सगळ्या लोकांना हे साचे खरेदी करता येतात आहे, कारण खूप प्रचंड प्रसिद्धी आहे त्यांच्या साच्यांची, कारण ह्याचा सुबकपणा सगळ्यांकडेच नसतो आणि ह्या डिझाईन्स त्या करून घेत असतात. हा त्यांचा छोटासा व्यवसाय. खरं तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा आणि धन्यवाद ताई. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. तर ताईंच्या स्टॉलला भेट द्यायची असेल तर तुम्हाला यायचंय ठाणे क्लबला. स्टेशन पासून तुम्ही ठाणा स्टेशन पासून इथे 10 मिनिटात ऑटोने येऊ शकता. 3 नाक्याला आलात का तुम्हाला इथे हे ठाणे क्लब आहे, तिथे हे कसबा इव्हेंट लागलेला आहे रक्षाबंधन स्पेशल. तिथे ताईंचा स्टॉल नंबर आहे 69. चला या गेटने तुम्हाला आतमध्ये जायचंय. ठाणे क्लब.